नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. गेल्या काही दिवसांपासून आषाढी वारीचा सगळा माहोल महाराष्ट्रामध्ये चालू आहे. येत्या आषाढी एकादशीला आपली सगळी वारी आणि आपली सगळे वारकरी पंढरपुरामध्ये जातील आणि विठुरायाच्या चरणी सगळे लीन होतील. पण या सगळ्या माहोलमध्ये काही लोक किंवा काही अशा गोष्टी बाहेर पडतायत किंवा काल मी येतो तुमच्या त्या विषयाकडे थोडंसं पुढे येऊया. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बोलूया आपल्या वारकरी संप्रदायाबद्दल. जो वारकरी संप्रदाय इतकं उत्तम आहे संप्रदाय, आणि ज्या काही गोष्टी हा संप्रदाय शिकवतो, म्हणजे तुकाराम महाराजांची गाथा वाचता, ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानेश्वरी वाचा, त्यातून तुमच्या आयुष्याला उपयुक्त गोष्टीच मिळतील. उपयुक्तच सगळं मिळेल. पण बाकीच्या सगळ्या गोष्टी वाचल्यानंतर तुम्हाला काय काय मिळतात ते तुम्हाला काही सांगायची गरज नाही आहे. मग आम्हाला सांगतात ना, येशू तुमचं भलं करेल किंवा अल्लाह तुमचं असं करेल तसं करेल. ज्याचा त्याचा धर्म ज्याच्या त्याच्या जवळ, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आम्हाला त्याच्याजवळ यायचं नाही आणि आम्हाला त्याकडं डुंकुनी बघायचं नाही आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा बोटं आमच्या धर्माकडे येतील, आमच्या संप्रदायाकडे येतील, आमच्या परंपरांवरती येतील, त्या दिवशी आम्ही शांत बसणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं. कोणतरी उठतंय मध्येच आणि सांगतंय की पंढरपूर म्हणजे बुद्धांची मूर्ती आहे, पंढरपूर म्हणजे बुद्ध विहार आहे, मग तिथे तुमचा देवच कुठून आला आणि कायच झालं, कसंच झालं. अरे जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. कुणीतरी लिहून ठेवलंय, काहीतरी लिहिलंय, म्हणजे काहीतरी असेल. ज्ञानेश्वर माऊलींच्या ओव्या घ्या, संत तुकाराम महाराजांची गाथा घ्या, त्यातल्या सगळ्या तुम्ही ओव्या वाचा, सगळ्या गोष्टी वाचा. नेहमी संत तुकाराम महाराजांनी ज्ञानेश्वरांनी सांगून ठेवलं इतक्या वर्षांचं सगळ्या गोष्टी, त्या काय खोट्यात? ज्या तुकाराम महाराजांनी आपली गाथा पाण्यामध्ये बुडवली, ती गाथा वर आली. कशासाठी आली? हलकी होती म्हणून नाही आली. ती गाथा लोकांच्या समाज उपयोगी होती, लोकांच्या सांसारिक जीवनासाठी अत्यंत अमूल्य असा ठेवा होता. म्हणून भगवंताने ती कधी बुडू दिली नाही. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, म्हणजे बाकीचे जेव्हा कोणीच नव्हते तेव्हा पंढरपूर होते, विठ्ठल भगवान होते, तेव्हा आपला सनातन धर्म होता, तेव्हा आपला हिंदू धर्म होता. महाभारतामध्ये युद्ध करताना श्रीकृष्णांना पुढच्या मोघलांसोबत युद्ध करावं लागलं नाही. त्यांच्या समोर हिंदूच होते, कारण त्यावेळेला कुठला धर्मच नव्हता ना. कुठल्याही वेदात, कुठल्याही आमच्या याच्यामध्ये कुठं लिहून ठेवलं नाही की मुस्लिमांसोबत आम्ही, मोगलांसोबत आम्ही हे केलं, फ्रेंचांसोबत आम्ही केलं नाही. हे सगळे धर्म हे आता निर्माण झाले असतील, पण सगळ्यात पुरातन, प्राचीन आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रूव्ह झालेला असा हा एकमेव धर्म कुठला असेल तर तो हिंदू सनातन धर्म आहे. म्हणजे यांनी नमाज पडायच्या आधीपासून पंढरपूर तिथं आहे, आणि आमची वारकरी आणि आमच्या संप्रदायाने सगळ्या गोष्टी, आमच्या विठुरायांच्या सगळ्या गोष्टी आम्ही पाहतोय. हे काय आपण कुठलं काय मनाचं सांगत नाहीये, पुरावेत तिथं. म्हणजे हे बाकीचे धर्म जेव्हा त्यांची प्रार्थना करत असतील त्याच्या आधीपासून आमचं पंढरपूर आहे. आता येऊया मुख्य घटनेवरती. काल आबो आझमी कोणी बोलायला लावलं, काय लावलं, कशासाठी पुढे आले, आता निवडणूक आले म्हणून काय पुढं चमकोगिरी करायला की कशासाठी. पण ह्या आबो आझमी येऊन सांगतायत की वारकरी आणि वारीमुळं थोडे गर्दी होते रस्त्यावरती आणि थोडंसं त्रास होतोय लोकांना. अरे वा, तुमच्या जेव्हा ईद, तुमच्या जेव्हा काय ते तुमचं बाकीच्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी रस्ते अडवता तुम्ही, तेव्हा नाही कुठल्या गोष्टी होत, तेव्हा नाही कुठली गोष्टी होत. ह्या इथे नवी मुंबईतल्या खारघरमध्ये काय ते इज्तेमा काय भरवला होता तुम्हाला माहिती ना. हेल्मेट घालून एकाला मारला, हेल्मेट घालून एका हिंदूला मारला, हेल्मेट डोक्यात घालून मरेपर्यंत त्याला मारला तिथं. हे आवाज मी येऊन सांगतोय आपल्याला की वारीमधून गर्दी होते. हा देश आमचा आहे, ही भूमी आमची हिंदूंची, इथं आमचाच आवाज चालणार आणि इथं आमची गर्दी आहे ना, असू दे रस्त्यावरती, काही फरक पडत नाही. ते आमचं आहे. छाती ठोकपणे सांगतो, ही भूमी आमची. इथं बाहेरनं सगळे आक्रमण या भूमीवरती झाली, आमच्या पूर्वजांनी त्याला परतवून लावलंय. त्याच्यामुळं तुम्ही येऊन पत्रकार परिषदा घेऊन सांगायचं नाही इथं गर्दी झाली म्हणून. गर्दी तुमची होते, ती गर्दी तुमची होते, ती तुमच्याजवळ ठेवायची. इथं आम्ही वारकरी, आमची इतकी जुनी परंपरा आमची. आम्ही नाही कुणाच्या डोक्यात हेल्मेट घालून मारत आणि आम्ही नाही कुठला नंगा नाच आणि कुठली फालतूगिरी करत. आम्ही फक्त देवाच्या भक्तीमध्ये लीन होत, हातात टाळ मृदुंग घेऊन त्याचा गजर करत त्याच्याजवळ जातो. आम्ही नाही कुठल्या कत्तलखान्यांमध्ये हे करत. आम्ही नाही वारकऱ्यांवरती चिकनचे तुकडे करून फेकत. या घटना घडलेल्या आहेत, लक्षात घ्या. तुमच्या समोर कधी आल्या नाहीत, फक्त मला तुम्हाला आवर्जून या सगळ्या गोष्टी सांगायच्यात. पण या घटना, या गोष्टी घडलेल्या आहेत. त्या आबो आझमींनी जरा विचार करावा. तुम्ही सर्व धर्म समभाव आम्हाला शिकवा आणि तुम्ही फक्त तुमच्या धर्मासाठी धरून बसा. या गोष्टी चालणार नाही तिथून पुढे, एवढं फक्त लक्षात ठेवा. आता जे काही आबो आझमी म्हटले त्याच्यावरती बाकीचे हे विरोधक आहे, काँग्रेसवाले, बाकीचे हे सगळे त्यांचे शेपट धरणारे, हे किती बाहेर येतात आणि किती याच्यावरती निषेध याचा नोंदवतात, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आमचा वारकरी संप्रदायाला देखील एक लक्षात ठेवावं. त्या आमच्या वारकरी संप्रदायाला देखील बाकीच्यांची सगळ्या गोष्टी लागलेल्या आहेत की आम्ही माणूस म्हणून जगू, माणूस म्हणून जगाच, पण धर्मासाठी पहिले जगा.